नमस्कार, मी बंकट भुजंगराव बिरादार, माजी सरपंच शेळगी आणि तथा माझ्याच घरी माझी पत्नी आता सध्या सरपंच आहे। मी सरपंच झाल्यावर भैयासाहेबांनी मला जो आधार दिला आणि विकासाचा माध्यम जे दिला तो माध्यम मी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवला। आज माझी शेळगी सुक्लम सुफलम झालेली आहे। याचं एकमेव कारण आहे आमचे आमदार साहेब संभाजी पाटील निलंगेकर आणि त्यांचे बंधू लक्ष्मण अरविंद भैया पाटील निलंगेकर। राम लक्ष्मणासारखी ही जोडी आहे। या जोडीने आम्हाला सख्या भावासारखी वागणूक देऊन आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक बळ देण्याचं काम केलं आणि सर्वसामान्यापर्यंत विकास नेण्याचा प्रयत्न केलो। आज आम्हाला मागच्या पायी यात्रेमध्ये भैयासाहेब माझ्या गावात मुक्कामाला आले होते। त्यावेळेस आमच्या भैयासाहेबांनी मला 7 कोटीचा निधी आतापर्यंत खर्च झाला आहे आणि त्या माध्यमातून मला तेरणेचं पाणी तळ्यात नेण्यासाठी शब्द पण दिला आहे आणि त्याची मंजुरी पण आता 99% ह्याच्यामध्ये आलेली आहे। तर या माध्यमातून माझा संभाजी पाटलाला पूर्ण पाठिंबा आहे। मी सरपंच संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे। माझ्या मतीनं माझी सरपंच जेवढे संघात माझ्यासोबत काम करतात ती टोटल भारतीय जनता पार्टीसोबत जुळले गेलेत। ते जुळण्याचं एकमेव कारण आहे भारतीय जनता पार्टीनं सरपंचाला मानधन चालू केलं। म्हणजे एका गरीब सरपंचाला सुद्धा निलंग्याला जाण्याचे पैसे नसतात किंवा चहा पाण्याला ज्या अडचणी येतात त्या माध्यमातून मानधनाच्या माध्यमातून सरपंचाचं उदरनिर्वाह व्हावं अशी भावना या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केली। त्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे सक्षम आहे, महायुतीच्या पाठीमागे सक्षम आहे। येणारा सरकार महायुतीचं व्हावं हे आमची प्रयत्न आहेत आणि मागल्या 2.5 वर्षाच्या काळात सगळ्या सरपंचाला जी तकलीफ झाली, निधीच्या बाबतीत झाली, विकासाच्या बाबतीत झाली, कोरोनाच्या पिरियडमध्ये वॅक्सिनची झाली, ज्या काही सोयीसुविधा साधा आम्हाला फक्त केंद्र सरकारचा 15 वित्त निधी आला, राज्य सरकारचा निधी नाही आला, त्याबद्दल आम्हाला महाविकास आघाडीची म्हणजे त्याच्या विरोधात खंड करण्याची आमची एक भावना व्यक्त झाली आणि महायुतीच्या सरकारमुळे आमच्या सर्व सरपंचाची एक मनभावी शक्तीबळ व्यवस्थित आली आणि सर्वसामान्यापर्यंत विकास पोहोचवण्याची संधी मिळाली। या माध्यमातून आमच्या निलंगा तालुक्याचे आमदार चौथ्यांदा जास्त लीडनं विधानसभेत जावं हिची माझा प्रयत्न आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला मतदान करून 23 तारखेच्या निकालात आमचे आमदार साहेब 1 लाख मत अधिक लीडनं येणार हिची मी खात्री देतो। बस।